हनुमानाचं प्रतिस्वरूप असलेल्या वानराचे भेंडा या गावी ग्रामस्थांकडून दशक्रियाविधीचा कार्यक्रम संपन्न झाला। 10 दिवसापूर्वी या माकडाचा मृत्यू झाला होता। ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा मिरवणूक काढली होती। मृत्यू होण्याच्या 2 दिवस आधी भेंडा बुद्रुक येथील रामसीताच्या मंदिरात या माकडानं वास्तव्य केलं होतं। त्याचा दशक्रियाविधीनिमित्त हरिभक्त पारायण चंद्रकांत खळेकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या प्रसंगी ग्रामस्थांनी मुंडन देखील केलं। या गावातील तरुणांना आणि वडीलधाऱ्या मंडळींना विचारलं असता त्यांनी सांगितलं की 25 वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती। त्यावेळी त्या वानराची अंत्ययात्रा काढण्यात आली होती आणि अशाच प्रकारे दशक्रियाविधीचा कार्यक्रमही करण्यात आला होता। तसेच सामुदायिक मुंडन देखील करण्यात आलं होतं। या प्रसंगी सरपंच रवींद्र नवले यांनी सांगितलं की प्राणीमात्रांवर प्रेम करणारे आजही ग्रामीण भागात आहेत आणि हनुमानावरील भक्तीमुळे सर्व गाव दशक्रियाविधीला उपस्थित राहिले असून 200 ते 250 जणांनी मुंडन केलं। क्रियाविधीच्या निमित्ताने तरुणांनी एकत्र येऊन जवळजवळ 200 ते 300 तरुणांनी आतापर्यंत मुंडन केलेलं आहे आणि गावामध्ये ह्या दशक्रियाविधीनिमित्त चूलबंद आमंत्रण म्हणजे पूर्ण गावचे गाव इथं दशक्रियाविधीसाठी लोटलेलं आहे आणि भेंडा परिसरातील सर्व पंचक्रोशीतील लोक देखील याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि पाणी मात्र आपण जे वानराचं जे रूप आहे त्याच्यात हनुमंताला जे बघतो आणि त्यामुळेच ह्या कार्यक्रमाला एवढी मोठी शोभा आलेली आहे। मारुती रायावर इथं मोठी भक्ती सर्व ग्रामस्थांची असल्या कारणाने इथे दक्षिणमुखी देवस्थान मारुती रायाचं फार मोठं आहे गावामध्ये। त्या निमित्ताने सर्वांच्या भक्तीला इथं आलोट पूर आलेला आहे। हरिभक्त पारायण चंद्रकांत खळेकर महाराज यांनी सांगितलं की ग्रामस्थांनी वानरावरील श्रद्धेपोटी दशक्रियाविधीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला, त्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले। 10 दिवसापूर्वी जे वानर या ठिकाणी गेलं, बाहेरची स्थिती जर पाहिली तर लोक आज माणसाची विधी करत नाही। पण या भेंडा खुर्द गावाने मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदाने या ठिकाणी प्राण्याची सर्व विधी व्यवस्थितरित्या पार पाडले। त्याचा अंत्यविधी सुद्धा स्वर्गरातात काढून 1000-1500 लोकांच्या उपस्थितीमध्ये तो अंत्यविधी झाला आणि आज या ठिकाणी आज जो दशक्रियाविधी आहे या ठिकाणी 2500 ते 3000 समाजाला अन्नदान, त्यामध्ये 200-250 मुलांनी या ठिकाणी मुंडन केलं। ही एक सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून हे सर्व मला पाहता मला खूप आनंद वाटतो। हे सर्व गाव हे जे कार्य करत आहे या गावाला दशक्रियाविधीचा कार्यक्रम होता आणि त्या दशक्रियाविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व ग्रामस्थ परिसरातील पंचक्रोशीतील सर्व लोक उपस्थित राहिले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे इथं साथ देऊन आपल्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम पार पाडला आहे। त्याबद्दल सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थाचा आणि ग्रामस्थ भक्तांचा सगळ्यांचा आभार मानतो। या कार्यक्रमासाठी उपसरपंच बाळासाहेब चौधरी यांनी आभार मानले। नागरिकांना महाप्रसाद वाटण्यात आला। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी भेंडा येथील सरपंच रवींद्र नवले, उपसरपंच बाळासाहेब चौधरी, युवा नेते वैभव नवले, छत्रपती ग्रुप, बालाजी ग्रुप, भैरवनाथ ग्रुप, कानिपनाथ ग्रुप, तुळजाभवानी ग्रुपचे कार्यकर्ते हजर होते। कॅमेरा पर्सन राम चव्हाण, S9 मीडिया, नेवासा।